श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय या चॅनलवर स्वागत आहे. तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. देव म्हणतात, बाळा, आजपासून तुझे चांगले दिवस सुरू होतील. बाळा, माझ्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाळा, आजचा हा व्हिडिओ तुझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. मी तुला खूप सुंदर मार्गदर्शन करणार आहे. बाळा, तुझ्या वाईट दिवसाचा शेवट आता लवकरच होणार आहे. फक्त मी जे सांगत आहे ते शांतपणे ऐकून घे. सहमत असेल तर लगेच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब कर. बाळा, अजिबात घाबरू नकोस. सर्व काही तुझ्या बाजूने होणार आहे. मी जे काही बोलत आहे ते तुझं आयुष्य उजळून टाकणार आहे. बाळा, जर तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर होय तेव्हा टाईप कर आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. बाळा, तुझ्या जीवनात तुझे अनेक निर्णय चुकले असतील, परंतु ते निर्णय जरी चुकले असेल तरी पुन्हा अशी चुकीचे निर्णय तू घेणार नाही असे स्वतःला बजावून सांग. जर तू तुझ्या चुकीचा पुन्हा पुनरावृत्ती करत असेल तर बाळा, तू कधीच जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. जर तुला वाटत असेल की तुझे देखील चांगले दिवस यावे तर स्वतःमध्ये सुधारणा कर. जे तुझ्या हातून चुकीचे घडत आहे ते घडू देऊ नकोस. बाळा, जीवनात नकारात्मक व्यक्तींना जवळ करू नकोस. ज्याच्यासोबत तू राहतो आहेस ती व्यक्ती जर नकारात्मक असतील तर तू देखील त्याच्यासारखा नकारात्मक विचार करणार आहेस. म्हणून बाळा, तू ज्याच्यासोबत राहतो आहेस त्याचे विचार सकारात्मक असायला हवे. तेव्हाच तुझ्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होईल. बाळा, जीवन जरी तुझा असला तरी सर्व काही माझ्या हातामध्ये आहे. मी तुझा जीवन पूर्णपणे बदलून टाकणार आहे. फक्त बाळा, तू तुझं कर्म चांगलं ठेव. बघ तुझ्या नशिबामध्ये कशी भरभराट होते. जीवन हे कधीच वाईट नसतं, ते आपण वाईट बनवत असतो. बाळा, देवाने सर्वांना या पृथ्वीवर पाठवलं आहे. प्रत्येकाला काही ना काही ध्येय निश्चित करून दिलं आहे, परंतु अनेक भक्त ध्येयापासून दूर पळतात आणि चुकीच्या मार्गावर जातात. म्हणून बाळा, देव वेळोवेळी आपल्याला गुरुप्रमाणे, आपल्या आईप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि आपण त्या मार्गदर्शनाकडे देखील दुर्लक्ष करत असतो. म्हणून आपण वाईट दिवसाचा सामना करत असतो. म्हणून बाळा, जर तुला तुझे हे वाईट दिवस संपायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ. जीवनात काहीतरी संकट आलं तरी त्या संकटांना सांग की माझे परमेश्वर, माझे देव सदैव माझ्यासोबत आहेत. बघ, तुला कसलीच काळजी करणार नाही, कसलीच चिंता उरणार नाही. जीवनात अनेकदा तुला अनेक व्यक्तींनी चुकीचा ठरवलं असेल तर बाळा, लक्षात घे की जर तू खरोखर चुकीचा असेल तर चुकी मान्य कर. परंतु जर तू चुकीचा नसेल तर अजिबात चूक मान्य करू नको. कारण खोटे बोलण्यापेक्षा खरं बोलणं कडू असतं, परंतु ते सत्यच असते. अजिबातही लपत नाही. म्हणून जेवढा तू सत्याच्या मार्गावर चालशील तेवढा तू पुढे जाशील. जीवनात अनेक वेळा तुला अनेक संकटाचा सामना करावा लागला असेल, परंतु त्यावेळेस तू देवाला नक्कीच साथ घातले असेल तर बाळा, यापुढे देखील जेव्हा जेव्हा तुला असे वाटेल की तुझ्यावर संकट आलं आहे त्यावेळेस देवाला साथ घालायला विसरू नकोस. देव म्हणतात, बाळा, भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आपले परमेश्वर ज्यावेळेस आपल्या भक्ताच्या पाठीशी उभे असतात त्यावेळेस कुठलीही वाईट शक्ती आपल्या भक्ताचे वाईट करू शकत नाही. हे तुला माहीतच असेल. बाळा, देव आहेत या वाक्यावर जर तुझा विश्वास असेल तर तुला जीवनामध्ये काहीच हार पत्करावे लागणार नाही. तुझ्या आयुष्याचा विजय निश्चित आहे असं समजून जा.
ज्या ज्या वेळेस आपल्याला अनेक संकटे येतात, आपली जवळची व्यक्ती आपली साथ सोडते, त्यावेळेस आपल्याला आपल्या खऱ्या देवाची किंमत कळत असते. तोपर्यंत आपल्याला कसलीच किंमत कळत नाही. जेव्हा आपल्या जीवनाला चटके बसायला सुरुवात होते, त्याच वेळेस आपल्याला आपल्या प्रियजनाची आठवण होत असते. म्हणून बाळा, देव तुला जे अनुभव देत असतात ते अनुभव देणे देखील खूप गरजेचे आहे. त्याशिवाय तुला योग्य त्या गोष्टीची किंमत कळणार नाही. म्हणून सर्व काही देव तुझ्याशी खेळत आहे. बाळा, या देवाच्या आयुष्याच्या खेळामध्ये ज्या ज्या वेळेस तुला अनुभव येतील, त्या त्या वेळेस तुला नक्कीच पुढे जाण्याची क्षमता वाढेल. म्हणून बाळा, देव तुला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज आले आहेत. देवाचे हे मार्गदर्शन जर तू शेवटपर्यंत ऐकलास तर तू नक्कीच जीवनामध्ये सफलतापूर्वक पास होशील. बाळा, हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे, म्हणून तू हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. सहमत असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी देवा टाईप कर. बाळा, जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटामागे काही ना काही हेतू नक्कीच असतो. ज्या गोष्टीला काही कारण नसतं ती गोष्ट जीवनात घडतच नसते. मूळ म्हणजे प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण दडलेले असतं आणि तेच कारण जर तू शोधून काढलं तर तुला वाटेल की बघ, देव कसा आपल्यासोबत चांगलं करत आहे. देव जेव्हा जेव्हा काही चमत्कार करत असतात, त्या चमत्काराच्या मागे तुझी भक्ती दडलेली असते. बाळा, तुला असं वाटत असेल की तू केलेली देवाची सेवा वाया जाईल, पण बाळा, असं कधीच होऊ शकत नाही. तू केलेली देवाची सेवा कधीच वाया जाणार नाही. सहमत असेल तर कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर. जीवनात अनेकदा देव तुला अनुभव देऊन जातील आणि हेच अनुभव तुला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतील. म्हणून बाळा, अनुभव म्हणजे काही छोटी गोष्ट नाही. अनेकांना देवाची साथ देखील लाभत नाही, देवाचे दर्शन देखील लाभत नाही. आपण सर्व भक्त परिवार एवढे भाग्यशाली आहोत की आपल्याला साक्षात देवाची पूजा अर्चना करण्याची संधी मिळत आहे. देवाचे चमत्कार बघण्याची संधी मिळत आहे. देवाचे मार्गदर्शन करण्याची संधी आपल्याला मिळत आहे. जर कोणी एवढं भाग्यवान असेल तर बाळा, विचार कर, तू जीवनात किती भाग्यशाली आहे. म्हणून स्वतःच्या जीवनाला कधीच नाव ठेवू नको. जे होत आहे सर्व तुझ्या भल्यासाठीच होत आहे. तुझे चांगले दिवस लवकरच सुरू होतील. फक्त बाळा, मेहनतीवर विश्वास ठेव. कधीच तुझा आत्मविश्वास खचू देऊ नकोस. बघ, चांगले दिवस स्वतःहून तुझ्याकडे चालत येतील. पण जर तू प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करत राहिलास, प्रत्येक ठिकाणी तू चुकीचा वागत राहशील तर बाळा, सुखाचे दिवस कधीच येऊ शकत नाही. कारण जो इतराचे वाईट करतो, जो इतराशी चांगलं वागत नाही, त्याचे चांगले दिवस कधीच येऊ शकत नाही. म्हणून बाळा, आजचे हे मार्गदर्शन तुझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे. हे मार्गदर्शन तुला खूप चांगली शिकवण देऊन जाणार आहे. देवाचे हे मार्गदर्शन जे ऐकतात नक्की उज्ज्वल होऊन जात असतं. म्हणून बाळा, दररोज येणारे मार्गदर्शन तुझ्यासाठी खूप आवश्यक आहे. म्हणून हे मार्गदर्शन ऐकल्याशिवाय पुढे जाऊ नकोस. बाळा, जर आजचे हे देवाने दिलेले मार्गदर्शन तुला आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक कर. आणि बाळा, असेच मार्गदर्शन रोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.